नेमकी कांदा पिकामध्ये बी धारणेच्या अवस्थेमध्ये आपण कोणकोणत्या खतांचा वापर केला पाहिजे, तर चला तर मग जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघत आहात ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, ॲग्रो फार्मा या यूट्यूब चॅनलवरती जर की तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मात्र वेळेवर नक्कीच पोहोचल. त्यातूनच आपल्या खूप साऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होत आलाय, तुमचा देखील नक्कीच होऊ शकतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील कुठेतरी फायदा आपल्याला बघायला मिळू शकतो. तर शेवटच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपलं बी कुठं मोठं भरायला लागत असेल तर अशा वेळेस आपण या ग्रेडचा वापर करू शकता. ते म्हणजे की 13-40-13 या विद्रव्य खताचा आपण इथं वापर केला पाहिजे, जेणेकरून काय होईल आपल्या व्यवस्थित जे काही फ्लॉवरिंग मध्ये असेल तर चांगल्या बी भरण्यासाठी देखील चांगलं हे बी भरण्यासाठी आपल्याला चांगलं मदत होऊ शकते. आणि जर कधी जास्त प्रमाणामध्ये जर कधी आपलं बी भरलेलं असेल तर अशा वेळेस आपण 052-34 या विद्रव्य खताचा वापर केला पाहिजे. त्यासोबतच कुठलंही आपण मायक्रोन्यूटन सोबत दिलं गेलं पाहिजे, कारण की ज्यावेळेस आपण 0050 असेल 052-34 असेल हे खत देत असतो तर त्यावेळेस पिकाला हे उडून आणण्यास काम करत असतं. तर आपल्याला उडून आणायचं नाहीये, आपल्याला जेवढा प्लॉटला वेळ पाहिजे तेवढा आपल्याला त्याला द्यायचा आहे. म्हणजे जिथं आपला प्लॉट खतं दिल्याच्या नंतर 4 दिवस द्यायचा आहे तर तिथं आपल्याला प्लॉट हा कमीत कमी 8 दिवसापर्यंत गेला पाहिजे, तेव्हा पुढे आपलं बी हे वजनदार राहील. तर त्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूटन सोबत देणं गरजेचं आहे. आणि सोबतच शेतकरी मित्रांनो, मायक्रोन्यूटन जर कधी तुमचं 1 एकर क्षेत्र असेल तर काही म्हणजे ऑक्साईड ग्रेडचे असतात मायक्रोन्यूटन, तर ते आपल्याला एकरी 1 लिटरचं असतं. आणि जर कधी तुम्ही ड्रिप मॅक्स वगैरे असं कोणतं घेतलं तर एकरी पावडर फॉर्म मधलं 5 किलोचं याचं प्रमाण असतं. आणि 052-34 आपल्याला एकरी 4 ते 5 किलो पर्यंत द्यायचं आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात, शेवट आपल्याला 0050 हे विद्रव्य खत वापर करत असतात. तर शेवट जर कधी आपण 0050 हे विद्रव्य खत जर कधी वापर केला तर आपला प्लॉट हा लवकर ओढून आणतो. तर आपल्याला 0050 न वापर करता आपल्याला पोटॅशियम सोनाइट जर कधी आपण इथं वापर केला तर उत्तम रिझल्ट आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या अगोदर आपल्या बी भरण्याच्या अवस्थेमध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये कोणत्या खताचा वापर केला होता, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा भेटला होता? कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा तुमचा अनुभव. बाकी शेतकरी संबंधित असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्या अगोदर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.